दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतित पावन संघटना आक्रमक। दीनानाथ रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डाला फासलं काळं। प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर संतप्त आंदोलकांनी फेकली चिल्लर। दोषींच्या अटकेची संतप्त आंदोलकांकडून मागणी। पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक। संतप्त तरुणांकडून शाईफेक करत रुग्णालयाविरोधात तुफान घोषणाबाजी। पुण्यात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस करणार चौकशी। डॉक्टरांचे जबाब घेत जिल्हा मेडिकल बोर्डाकडे अहवाल सोपवणार, तर रुग्णालयाचे सीसीटीव्हीही तपासणार असल्याची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। भेटीदरम्यान ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा। मराठी येत नाही आणि मराठी बोलणारही नाही म्हणत ठाण्यात बँक मॅनेजरची मनसे नेत्यांसमोर मुजोरी। मनसे आक्रमक, तर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बँक मॅनेजरने मागितली माफी। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। आळंदीत नदीवरील बंधाऱ्याजवळ केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीतील प्रदूषणात वाढ। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळलाय। नांदेडच्या आलेगाव शिवारातील घटना। 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोरंजन विश्वावर शोककळा। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे। पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूचे निवेदन घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डला ते देणार आहेत। त्यानंतर मेडिकल बोर्डच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करणार आहेत। मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत। ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात आहेत आणि त्यामुळे दीनानाथच्या रुग्णालयाचा चौकशीचा अहवाल देणार तरी कोण, असा सवाल इथे उपस्थित केला जातो। तर या संदर्भातला जो अहवाल आहे, जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। त्यामुळे हा अहवाल नेमका देणार कोण, असा सवाल इथे उपस्थित केला जातोय। ससूनचे डीन एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता। त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती। तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल। उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित करू शकतो। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली आहे। आता रुग्णालय प्रशासनावर सरकार काय कारवाई करणार, असा सवाल राजकीय नेत्यांनी विचारलाय। हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे। फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना। ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना। हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच। बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा भुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही। त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचा काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला। नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत। आणि छोटे नाही तर मोठे, जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले। म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे। यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते, याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है। सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। जो डॉक्टर्स हैं जिन जिन ने ऐसे गलत व्यवहार किए हैं
और जो सेवा देनी थी नहीं दी है, उसकी वजह से मृत्यु हो गया है। ये बहुत गंभीर घटना है। माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी, चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी। लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी, हम सहन नहीं करेंगे। निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी। हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे। फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही, तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं तर मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असं व्हायला लागलं, जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। धर्मदाय हॉस्पिटल्स यामध्ये 10% 20% जागा राखीव असतात। जर त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी ट्रस्टच्या नावावरती तो पेशंट ॲडमिट करून घेणं गरजेचं होतं। मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन येतोय, आमदारांचा फोन येतोय, पहिली ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं। जर त्या हॉस्पिटलची चूक असेल तर त्या हॉस्पिटलवरती कारवाई करणं गरजेचं आहे। आमचे जे आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे आणि याच्यावर चौकशी करून काय जी कारवाई करायची ते निश्चित राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। तर या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूयात। जी काल पुण्यात घटना घडली, या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेनं काय त्याची दक्षता घेतली? पुण्यातली कालची घटना ही अतिशय मनाला सुन्न करणारी आहे, खूप अस्वस्थ करणारी आहे आणि साहजिकच याच्याबद्दलचा एकूणच उद्रेक आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये दिसतोय। खरं तर हे एक धर्मादाय विश्वस्त नोंदणीखाली असणारं हॉस्पिटल आहे आणि 3 लाख रुपये दिले असताना सुद्धा, 3 लाख रुपये भरायची तयारी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं अधिक रकमेसाठी त्या पेशंट्सला तिथं ॲडमिट करण्याबद्दलची टाळाटाळ झाली आणि त्यानंतरची काही जी दुर्दैवी घटना घडली त्या सगळ्या घटनेची चौकशी करणं आणि त्या चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांच्यावरती कालच आपण त्यांची समिती नियुक्ती केलेली आहे। त्या समितीचा निर्णय आल्यानंतर या संबंधित हॉस्पिटलवरती जी कारवाई करावी लागेल ते आपण कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर या हॉस्पिटलची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा आहे आणि विशेषतः अशा पद्धतीचं जर काही एखादी नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अंतर्गत असेल तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं रूल्स फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची नियमावली आहे। शासनाचे काही त्याच्यासाठीचे सूचना आणि काही SOPs आहेत, त्या सूचनांचा सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमल केला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा राज्याचे विधी व न्याय खात्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे या समितीचे प्रमुखसुद्धा आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या हॉस्पिटलच्या संबंधित घटनेच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।